ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचं निधन, 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। 2500 व्याख्यानं, 30हून अधिक पुस्तकं, दाजी पणशीकरांचा समृद्ध वैचारिक वारसा, अखेर इतिहास जमा। स्पष्ट विचार, परखड भूमिका, दाजी पणशीकर यांना 9 न्यूज महाराष्ट्रकडून भावपूर्ण श्रद्धांजली। आज महाराष्ट्राने एक थोर वैचारिक दीप गमावलाय। ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि प्रभावी व्याख्याते दाजी पणशीकर यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालंय। शुक्रवारी अल्पशा आजारानं त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या जाण्यानं एक संपूर्ण विचार विश्वच मूक झालाय। दाजी पणशीकर एक असं नाव ज्यांनी महाराष्ट्राला वैचारिक आणि तात्विक समृद्धीची अमूल्य देणगी दिली। देश विदेशात त्यांनी तब्बल 2500हून अधिक व्याख्यानं दिली। मराठा, महाराष्ट्र टाइम्स आणि सामना यासारख्या अग्रगण्य दैनिकांमधून तब्बल 16 वर्ष त्यांनी सखोल लेखमालांच्या माध्यमातून आपल्या विचारांचा ठसा उमटवला। महाभारत, एक सोडाचा प्रवास, कर्ण, खरा कोण होता, कथामृतम, कनिकनिती, अपरिचित रामायण, स्तोत्र गंगा आणि गान सरस्वती किशोरी आमोणकर यासारख्या त्यांच्या पुस्तकांनी विचार प्रवृत्त करणाऱ्या नव्या वाटा शोधून दिल्या। त्यांच्या ग्रंथाच्या आजवर 30हून अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या। त्यांच्या विषयांवरचा व्यासंग, चिंतनशील दृष्टिकोन, स्पष्ट भूमिका आणि परखड भाषे त्यांच्या लेखन व भाषणाचं खास वैशिष्ट्य होतं। त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। दाजी पणशीकर यांचं योगदान केवळ साहित्यिक किंवा व्याख्या क्षेत्रापुरतं मर्यादित नव्हतं, तर ते महाराष्ट्राच्या वैचारिक आत्मेशी जोडलेलं होतं। त्यांच्या विचारांचा ठेवा नव्या पिढीला सदैव प्रेरणा देत राहील। 9 न्यूज महाराष्ट्रकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली।